माय ब्रदर विथ ब्लडेड नोज असं शीर्षक असलेली कविता सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे। ही कविता विंग कमांडर अभिनंदन यांची फ्रान्समधील बहीण अदिती हिने लिहिल्याचा दावा करण्यात आलाय। पाहूयात या व्हायरल पोस्ट मागील खरं वास्तव। अभिनंदनला पाकिस्तानच्या ताब्यात पाहून देश गहिवरला। अनेकांनी जाहीर केली संवेदना। अभिनंदनच्या बहिणीला स्फुरली कविता। काय आहे व्हायरल कवितेमागील वास्तव? विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं 40 तासांच्या वर त्यांच्या ताब्यात ठेवल्यानंतर सगळा देश गहिवरला। अनेकांनी भावपूर्ण संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले। त्यातच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना उद्देशून लिहिलेली एक इंग्लिश कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली। माय ब्रदर विथ ब्लडेड नोज असं शीर्षक असलेली ही कविता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची फ्रान्समधील बहीण अदिती यांनी लिहिली असल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला। या कवितेत अभिनंदनाच्या शौर्याचे धैर्याचं कौतुक करण्यात आलं। त्याचवेळी सोशल मीडियावर युद्धाची मागणी करणाऱ्यांवर सडकून टीकाही करण्यात आली। पाकिस्तानच्या तावडीत काही दिवसांपूर्वी भारताचा विंग कमांडर अभिनंदन सापडला। अभिनंदनचं विमान जेव्हा पाकिस्तानात उतरलं तेव्हा तेथील जमावानं त्यांना मारहाण केली। त्यात त्याचे काही न दाखवता येण्यासारखे रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो व्हायरल झाले। त्यानंतर फ्रान्समध्ये राहणारी अभिनंदनची बहीण अदिती हिनं ही कविता लिहिली अशी बातमी सोशल मीडियावर पसरली। मात्र आमच्या पडताळणीत ही कविता दुसऱ्या कुणीतरीच आणि तेही एका पुरुषाने लिहिल्याचं स्पष्ट झालं। कारण या कवितेचा शोध घेतला असता ही कविता वरुण राम अय्यर नावाच्या एका व्यक्तीने लिहिली असल्याचं आमच्या निदर्शनास आलं। अभिनंदनची पाकिस्तानातील परिस्थिती न पाहिली गेल्यामुळे वरुण राम अय्यर यांना ही कविता सुचली आणि त्यांनी 27 तारखेला ती लिहिली। बघा, या कवितेखाली तारीख सुद्धा टाकण्यात आली आणि खाली अय्यर यांचं नावही आहे। वरुण राम अय्यर यांनी याआधीही अनेक कविता लिहिल्या। या कवितेत वापरल्या गेलेल्या भाऊ या शब्दामुळे ती त्याच्या बहिणीने लिहिल्याचा गैरसमज झाला असावा। तेव्हा अभिनंदनच्या बहिणीने ही कविता लिहिली हा दावा साफ खोटा आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।